वसई आणि नाताळ यांचं अनोखं नातं आहे आणि नाताळ म्हटलं की डोळ्यापुढे येतात ते नाताळ गोठे. वसईमध्ये नाताळ गोठे तर पाहायला मिळतातच, परंतु आता वसईच्या बाहेर म्हणजे सातासमुद्राबाहेर देखील हे नाताळ गोठे पाहायला मिळतात. वसईतले 4 तरुण आहेत ते नोकरीनिमित्त परदेशामध्ये गेलेले आहेत. बमोडा इथे आयलंडवर सध्या ते नोकरी करतात, परंतु बमोडा इथे नाताळ गोठे बनवण्याची कुठलीच पद्धत नाही. परंतु वसईच्या मातीतली संस्कृती रुजावी आणि ती दुसऱ्या देशात पण त्याचं दर्शन व्हावं यासाठी त्यांनी आपल्या घरामध्ये भला मोठा असा नाताळ गोठा बनवलेला आहे. ब्रायन रिबेरो, डिक्सन लोपिस, अभिजित परेरा आणि रेनॉल्ड डायस हे 4 तरुणांनी मिळून हा नाताळ गोठा बनवलेला आहे. मागील 1 महिन्यापासून यांनी हा नाताळ गोठा बनवण्याची तयारी सुरू केली होती आणि आता हा नाताळ गोठा बनवून तयार झालेला आहे. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून त्यांनी हा नाताळ गोठा बनवलेला आहे आणि हा नाताळ गोठा सर्वांसाठी खुला आहे. म्हणजे परदेशामध्ये नाताळ गोठे असे सहसा बनवले जात नाही, स्टार्स लावले जातात, घराला लाईटिंग केली जाते, परंतु वसईमध्ये जसे नाताळ गोठे बनवले जातात, वसईची संस्कृती कुठेतरी टिकावी आणि त्याची हा संस्कृती दर्शन हे बाहेरच्या लोकांना व्हावं त्यासाठी हा अनोखा प्रयत्न या 4 तरुणांनी केलेला. ब्रायननी ही तयारी 1 महिन्यापासून सुरू केलेली आणि 6 महिन्यापूर्वी त्याने चंग बांधलेला की आपल्याला जर सुट्टी नाही मिळाली आणि आपण जाऊ शकलो नाही तर आपण हाच नाताळ गोठा आपल्या घरामध्ये इथे बनवायचा आणि नाताळ तितक्याच धूमधडाक्यात साजरा करायचा. त्यामुळे आता ब्रायनच्या याचं कौतुक पूर्ण वसईभर होतात आहे. वसईची ही 4 मुलं अशा प्रकारे बाहेर जाऊन नाताळ गोठा बनवतात म्हणजे त्यांनी कुठेतरी संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. कसा आहे हा त्यांचा नाताळ गोठा आणि काय त्यांचं म्हणणं आपण ऐकूया. नमस्कार मंडळी. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई या निसर्गरम्य गावातील आम्ही सारे युवक कामानिमित्त सातासमुद्रापलीकडे बरमुडा या छोट्याशा बेटावर काम करत आहोत. थोडक्यात ओळख करून द्यायची तर मी अभिजित परेरा, डिक्सन लोपिस, रेनॉल्ड डायस आणि विशेष ओळख करून द्यायची तर ब्रायन रिबेरो यांनी या गोठ्यासाठी विशेष अशी मेहनत घेतली. स्वतःची नोकरी सांभाळून जो संध्याकाळचा वेळ मिळतो त्या वेळात वेळ काढून त्यांनी या गोठ्याची तयारी मागच्या 1 महिन्यापासून करत आला आहे. आता या गोठ्याबद्दल थोडक्यात सांगायचं असेल तर ते चांगल्या प्रकारे ब्रायनच आपल्याला सांगू शकेल. चांगल्याप्रमाणे म्हणजे काय, या क्रीपच्या बद्दल सांगायचं झालं म्हणजे ही आम्हाला वसईची आठवण करून देतो. प्लस आम्ही क्रिसमस वाईब्स ती एक आठवण करून देतो. प्लस आम्ही कामावरून जेव्हा येतो संध्याकाळी तेव्हा सगळीजण मित्र आम्ही सगळे बसतात आणि गोठ्यामध्ये रमून जातो. सो बेसिकली दिस इज अवर होम अवे फ्रॉम होम. तर अशा प्रकारे आम्ही दरवर्षी असा हा गोठ्याचं निमंत्रण केलं जातो आणि बघायचं घेतलं तर बरमुडामध्ये अशा गोष्टी खूप कमी बघायला भेटतात. जसं आपल्या वसईमध्ये जे कल्चर चालतं गोठ्या क्रिसमस महिन्यामध्ये की महिन्याभरापासून जी तयारी चालू होते गोठ्या करण्याची ती इकडे कुठेच बघायला दिसत नाही.